अनेक साधू संतांच्या पदस्पर्शाने विकू कमी ठेवा आवाज याला पवित्र आणि पुनीत झालेल्या आष्टी नावाच्या या पवित्र शहरामध्ये माऊलीनगर नावाचा हा परिसर आणि या परिसरामध्ये 20व्या शतकातील महान संत श्रेष्ठ माऊली दादा चाकरवाडीकर यांच्या पदस्पर्शानं यांच्या वास्तव्यानं पवित्र असणारा हा परिसर आणि या परिसरामध्ये सद्गुरू माऊली दादांच्याच 25व्या पुण्यस्मरण सोहळ्याच्या निमित्तानं अर्थात रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्तानं दरवर्षी हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय। यावर्षी या उत्सवाला 25 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्या 25व्या वर्षामध्ये पदार्पण करणाऱ्या उत्सवात दादांचं आराध्य दैवत होतं बाळनाथ महाराजांची मनातून अंतकरणापासून माऊली दादा सेवा करत होते। जेव्हा दादा पिंपरीला होते, पिंपरीला सुद्धा त्या ठिकाणी दादांनी उत्रेश्वर भगवंताची सेवा केली। म्हणजे त्यांच्या आवडीचं दैवत म्हणजे भगवान भोलेनाथ, भगवान शिवजी आणि त्या शिवजींचेच शिवमहापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन त्यांच्याच पुण्यस्मरणाचं औचित्य साधून या माऊली नगरामध्ये माऊली संस्थान आहे आणि या संस्थानच्या सर्व जी काही सप्ताह संयोजक कमिटी आहे त्या सगळ्या मंडळाच्या वतीनं योगायोगानं आजची ही सेवा माझ्या वाट्याला आहे। 7 दिवस सज्जनानो आपण या ठिकाणी शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं चिंतन करणार आहोत आणि आजपासून सुरू झालेल्या या शिव महापुराण कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आजचा पहिला दिवस आहे आणि पहिल्याच दिवसाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व शिवभक्तांना माझा प्रणाम। सज्जनानो, भोलेनाथाची कथा ही अपूर्व आणि अगम्य जीवनाची कथा आहे। भोलेनाथाची कथा ही मंदिरातील देवतेची कथा नसून भोलेनाथाची कथा ही प्रत्येक घराला मंदिर बनवणारी कथा आहे। मला असं वाटतंय की आपल्या घराचं मंदिर बनावं अशी आपली जर इच्छा असेल, आपल्या प्रपंचातल्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं जर सुटावी असं वाटत असेल, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती आपल्याला व्हावी असं जर वाटत असेल, तर त्या सर्व शिवभक्तांसाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिव महापुराणाची कथा ही आपल्या जीवनाचं सार्थक करणारी कथा आहे। आपलं सद्भाग्य चांगलंय की आपल्या नगरामध्ये प्रथमताच 25 वर्षात पहिल्यांदा शिव महापुराण कथा आपल्याकडे होते आहे। आपल्या सर्वांना कल्पना आहे की भोलेनाथाची कथा, भोलेनाथ हे सर्वात भोळं दैवत आहे। थोड्या भक्तीमध्ये लवकर प्रसन्न होणारा देव जर कोणता असेल तर त्याचं नाव आहे महादेव। बाकीचे देव असतील पण याचं नाव आहे, त्याचं नाव महादेव आहे। भगवान भोलेनाथ ज्यावेळेला आपल्यावर कृपा करतात ना, त्यावेळेला अंतकरणापासून आपल्यावर कृपा करत असतात आणि म्हणून आपल्या सद्भाग्यानं माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपल्याला ही कथा ऐकायला मिळणार आहे, हे आपलं परम भाग्य आहे। माझंही भाग्य चांगलं आहे। एका महान विभूतीच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं मला कथा करण्याची संधी प्राप्त होते। खरं म्हणजे साधूंची पुण्यतिथी, साधूंची जयंती, साधूंचे उत्सव जे सण महाराज साजरे करायचे असतात ना, माऊली दादांचा उत्सव महाराजी साजरा करायचा आहे। माऊलींना बरं वाटावं म्हणून नाही, आपलं काही बिघडू नये म्हणून करायचं असतं। ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता। आपली आपण मुक्तता करून घ्यायची असेल तर संतांची सेवा, संतांचं पुण्यस्मरण। हरपले आपण पे पावे तै पाहता संताया घेऊसावे, म्हणून वानावे ऐकावे तेची सदा। त्यांचा उत्सव जो करायचा असतो ना, तो त्यांचा उत्सव त्यांच्या भल्यासाठी नाही, त्यांचा उत्सव आपल्या भल्यासाठी। कारण त्यांचा उत्सव तर आजपासून आपण इथं सुरू केला, उद्यापासून चाकरवाडीला सुरू होईल, पण त्यांचा उत्सव आपण जसा सुरू केला तसाच महाराज त्यांचा उत्सव वैकुंठामध्ये सुद्धा सुरू झालेला आहे। तुका म्हणे गाजे वैकुंठी सोहळा आणि याही भूमंडळा माझी कीर्ती। त्यांची कीर्ती इथंच आहे असं नाही, त्यांची कीर्ती वैकुंठात सुद्धा आहे। त्यांच्या आवडीचा विषय, देवाच्या आवडीचा विषय म्हणजे संत आहे। ते हे प्राणा परुते आवडते मज निरुते, जे भक्त चरित्रा ते प्रशंसिती। अर्जुना,
जे भक्ताचं चिंतन करतात ते मला प्राणापेक्षा जास्त आवडतात. म्हणून आजपासून इकडे बघा, आपण माऊलींच्या सेवेला सुरुवात केली. शिवमहापुराणाची कथा जरी आपल्याला ऐकायची असेल तरी माऊलींच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आता इथं हा उत्सव संपन्न होतोय. खरं म्हणजे ही सेवा आता माऊलींची सेवा. ही सेवा कुणाची सेवा आहे? माऊलींची. कथा करणं ही सुद्धा एक सेवाच आहे, बरोबर आहे की नाही? कथा ऐकणं महाराज ही सुद्धा माऊलींची सेवा आहे. कथा ऐकायला बसणं ही माऊलींची काय बोला ना, सेवाच आहे. कीर्तन ऐकणं ही सेवाच आहे. चटया टाकणं ही सुद्धा सेवाच आहे. आणि ही सेवा जर तुम्ही 8 दिवस इथं करत असाल तर मला असं वाटतं की देवाच्या सेवेचा दरवाजा उघडला नाही तरी चालेल. 8 दिवस देवाची पूजा नाही केली तरी चालेल. देव तुमच्यावर प्रसन्न आहे. किती प्रसन्न आहे सांगू, किती प्रसन्न आहे. एखादा मुलगा विजय झाल्याच्या नंतर आईला आणि बापाला जेवढा आनंद होतो तेवढा आनंद माऊलींच्या मंदिरात बसून कथा ऐकल्याच्या नंतर देवाला होणार आहे. तुकोबराचे शब्द आहेत, पुत्राच्या विजय पिता सुखावत जाय, तैसे पूजिता वैष्णव सुखे संतोष तो देव. मी शिवमहापुराणाची कथा जरी सांगणार असला तरी मी वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. त्यामुळे शिवपुराणाच्या कथेबरोबर तुम्हाला ज्ञानेश्वरी सुद्धा ऐकावी लागेल, तुम्हाला गाथा सुद्धा ऐकावं लागेल, तुम्हाला नाथांच्या ओव्या सुद्धा ऐकावे लागतील. कारण इथे येणारे श्रोते हे सगळे वारकरी संप्रदायाचे पाईक होत आपण. खरं म्हणजे महाराष्ट्रातला कथाकार ज्यावेळेला एखाद्या स्टेजवर बसतो त्यावेळेला तो त्या माऊली ज्ञानोबारायचं आणि तुकोबारायचं नाव घेतल्याशिवाय त्याची कथा सुरू होत नाही. पण बाहेरचे कथाकार मात्र माऊलीचं नाव कधी घेतच नाही. ती फार मोठी शोकांतिका आहे. हा महाराष्ट्र संतांचा आहे, हा महाराष्ट्र ज्ञानोबारायचा आहे, हा महाराष्ट्र तुकोबारायचा आहे. आणि त्यांच्या जीवावर आपण हा परमार्थ करत आहोत. तर तुम्हाला ज्ञानेश्वरी सुद्धा ऐकावी लागेल. खरं म्हणजे यायचं असलं तर या, नाही तर नका येऊ उद्यापासून. पण या कथेमध्ये ज्ञानेश्वरीला सुद्धा न्याय मिळणार आहे, या कथेमध्ये भागवताला सुद्धा न्याय मिळणार आहे, आणि या कथेमध्ये तुकोबारायांच्या गाथेला सुद्धा न्याय मिळणार आहे. लक्षात येते माझं बोलणं? म्हणून आपण दादांचं पुण्यस्मरण साजरं करतो ते त्यांच्यासाठी नाही तर आपलं चांगलं व्हावं म्हणून आपण साजरं करतो. मी त्या परिसरातला आहे, त्यामुळे माऊली दादा काय होते हे मला माहिती आहे. मला माहिती आहे एकाच वेळेला 2 जागी कीर्तन करणारे संत म्हणजे चाकरवाडीचे माऊली येते. एकाच वेळेला 2 ठिकाणी कीर्तन एकाच वेळेला. दादांच्या गाडीतलं डिझेल संपलं, डिझेल नाही, गाडी पुढे जात नाही. सांगितलं नदीतलं पाणी आणा, पाणी आणलं गाडीमध्ये टाकलं तर गाडी चालायला लागली. हे आमच्या परिसरात घडलेल्या घटना आहेत. मी त्या परिसरात राहिलेला आहे. अधिकार संपन्न साधू म्हणजे चाकरवाडीचे माऊलीत, ही गोष्ट लक्षात ठेवा. अधिकार संपन्न माऊलींच्या जवळ कुणी जरी गेलं, पिंपरीला होते तेव्हा, चाकरवाडीला आले तेव्हा कुणी गेलं, समस्या अनेक लोक माऊलीकडे घेऊन जायचे. उत्तर मात्र एकच होतं, काय? भजन करा, भजन करा, एवढंच उत्तर होतं. दुसरं उत्तरच नव्हतं. बरेच आता आपल्यासारखे महाराज दोरा बांधतात, काही ना काही नारळ देतात, पण माऊली दादानी कधी नारळ दिलं नाही. माऊली दादानी फक्त भजनच करायला शिकवलं. देने को अन्नदान, लेने को हरिनाम, तरने को लीनता, डुबने को अभिमान. लक्षात आलं? हे दादांचं वाक्य. हरिनाम घ्यायचं आणि देने को अन्नदान, अन्नदान द्यायचं, लेने को हरिनाम, त्याच्यातून तरने को लीनता आणि डुबने को अभिमान. हे माऊली दादांनी शिकवलं. माऊली दादांचे विशेष एक सांगायचं झालं तर 2 वर्षाचं लेकरू जरी आलं तरी माऊली त्याला वाकून नमस्कार करून त्याला आदरार्थीच बोलत होते. 2 वर्षाच्या लेकराला सुद्धा माऊली दादा कधी अरे तुरे बोललेले ऐकायला मिळालं नाही. असे महात्मे होते आणि असे महात्मे आपल्यातून निघून गेले. जवळजवळ त्या गोष्टीला आता 25 वर्ष पूर्ण झाले. 25 वर्ष पूर्ण झाले. मी अवघा 5 वर्षाचा होतो तेव्हा दादा या ठिकाणाहून गेले. 1लीला शाळेत होतो. माऊली दादा आणि माझी आई सोबतच गेले म्हणून मला या गोष्टीची कल्पना आहे. माझ्या माईला जाऊन सुद्धा 25 वर्ष पूर्ण झाले आणि दादांना जाऊन सुद्धा जवळजवळ 25 वर्ष पूर्ण झाले. म्हणून खरं म्हणजे ही गोष्ट अतिशय अंतकरणाला लागणारी गोष्ट आहे. संत ज्यावेळेला या जगामध्ये येत असतात ना महाराज पवार सर, त्यावेळेला संत हे जगाच्या कल्याणासाठी येत असतात, जगाच्या कल्याणासाठी येत असतात. बरोबर आहे ना? ज्ञानोबाराज बोलतात ना महाराज, देखे प्राप्तार्थ जरी झाले, निष्कामता पावले, तयाही कर्तव्याशी उरले लोका लागे. त्यांचं जीवन हे लोकांसाठी असतं. संतांना लोकांचा कळवाळा येत असतो. बुडत हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या
लोकांचा कळवळा संतांना येत असतो, म्हणून संत खऱ्या अर्थानं अवतीर्ण होत असतात आणि त्यांचा त्या ठिकाणी काम संपलं की आल्या पावली निघून जात असतात. का बोलतो माय सुरुवातीला, त्यांच्या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. ते म्हणजे काही सामान्य नव्हते, ते एक अधिकार संपन्न साधू होते. एक वाक्य सांगू द्या, माऊली दादा चाकरवाडीकर हे ब्रह्मचारी नव्हते, चाकरवाडीचे माऊली हे ग्रस्ती होते. पण एखाद्या चांगल्या ब्रह्मचार्या संन्याशाला लाजवेल असा परमार्थ माऊली दादांचा होता, हे लक्षात ठेवा. आज ब्रह्मचार्याचं सुद्धा एवढा मोठा पुण्यस्मरण सोहळा होत नाही, तेवढा पुण्यस्मरण सोहळा दादांचा होतोय. बरोबर आहे की नाही? होतोय. आज चाकरवाडीला उद्यापासून लाखो लोक त्या ठिकाणी गोळा होणार आहेत. चाकरवाडीला माऊलींचा सोहळा संपन्न होणार आहे. शेवटच्या दिवशी तर 5 लाख लोकांचा अन्नदानाचा सोहळा त्या ठिकाणी केला जातो. कोणता कुणाचा होतो? कोण्या सामान्य व्यक्तीचा होतो? कुणाचा होत नाही गड्या. आणि ते संत म्हणजे आपल्या डोळ्यानं बघितलेले संत आहेत. एखाद्या वेळेला ज्ञानोबा तुम्ही बघितलेत, ज्ञानोबा बघितलेत नाही बघितले, तुकोबा तुम्ही बघितलेत नाही बघितले, भगवान बाबा एखाद्या वेळेला आपण बघितले नाहीत, वामन भाऊ आपण एखाद्या वेळेला बघितले नाहीत, पण चाकरवाडीचे माऊली मात्र इथं बसलेल्या 90% लोकांनी पाहिलेत का नाही सांगा? पाहिले. अधिकार संपन्न महात्म्य होते. चाकरवाडीच्या माऊलीकडे जरी बघितलं ना तरी अंतकरण भरून यायचं. असा विदेही महात्मा एका गृहस्थाश्रमामध्ये संसारामध्ये राहून सुद्धा चांगल्या पद्धतीचा परमार्थ करणारा महात्मा या जगामध्ये होऊन गेला. त्यांचं नाव माऊली आहे आणि म्हणून त्यांचं पुण्यस्मरण आपण आष्टीमध्ये सुद्धा करतोय. खरं म्हणजे दादा बीड जिल्ह्यातले, केज तालुक्यातले, उतरेश्वर पिंपरी हे त्यांचं मूळ गाव. तिथले दादा, पण तिथले माऊली दादा असून सुद्धा एका विशिष्ट समाजामध्ये जन्माला आलेले दादा. पण त्यांचा सोहळा आष्टीमध्ये करण्याची काय गरज आहे? का करताय तुम्ही? का करताय? त्याचं उत्तर देतो. चाकरवाडीचे माऊली जर फक्त 2 मुलांसाठी जगले असते तर त्यांचा सोहळा नाही, त्यांची पुण्यतिथी फक्त पिंपरीला झाली असती. चाकरवाडीच्या माऊलीचा सोहळा आष्टीला साजरा करावा लागतोय. त्याचं कारण माऊली हे जगासाठी, लोकांसाठी जगले म्हणून त्यांचा उत्सव संपन्न.